जगभरात पसरलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनी आपल्या सर्वांना परिचित आहे. लॅपटॉपवर कम्प्युटर आपण जे काही काम करतो ते याच मायक्रोसॉफ्ट कंपनीमुळे. या कंपनीमध्ये लाखो कामगार कामे करत आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनी सतत वेगवेगळ्या टेक्नॉलॉजिकल गोष्टी जगासमोर घेऊन येत असते. पण काही दिवसापासून कंपनी आणि कर्मचाऱ्यांचा वाद हा चव्हाट्यावर आला होता. त्याच वादाची गोष्ट सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. एखादी कंपनी आणि त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी यांच्यातील वाद नवीन नाही. काही कामगारांना कमी पगार, कामगार सुट्टी, कर्मचारी वर्गाला मिळणारी वागणूक यावर भारतासोबतच इतर देशातही काही कायदे बनवले गेले आहे. आपल्या भारतातील एक कायदा सांगायचं झालं तर बोनस कायदा. 1965 या कायद्यामध्ये प्रत्येक कंपनीला आपल्या कामगारांना बोनस देणं बंधनकारक आहे. एखादा कामगाराच्या वेतनानुसार कमीत कमी 8.33% एवढा बोनस द्यावा लागतो. जर तुमची कंपनी जास्त फायद्यात असेल तर कंपनी 20% पर्यंत देखील बोनस देऊ शकते. पण जास्त प्रमाणात कंपन्या 8.33 एवढाच बोनस देतात. जगभरात मायक्रोसॉफ्ट कंपनीचे 21,21,000 कर्मचारी काम करत आहेत. त्यात कॅलिफोर्नियामध्ये 7 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. सॅन फ्रान्सिस्को शहरातील मायक्रोसॉफ्ट कंपनी आणि त्याचे कर्मचारी यांच्यात या बोनस वरूनच वाद निर्माण झाला होता. ज्या कर्मचाऱ्यांनी गरोदरपण, दिव्यांगातला आजार आणि परिवारातील सदस्यांची देखभाल या कारणासाठी सुट्ट्या घेतल्या होत्या त्या कर्मचाऱ्यांना कंपनीने कमी बोनस दिला. त्याचप्रमाणे आढाव्याच्या वेळेस त्यांना निमस्तरावर दाखवण्यात आले. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना वेतन वाढच मिळाली नाही. अनेकांना पदोन्नतीपासून वंचित राहावे लागले. सुट्टी घेणाऱ्या कर्मचाऱ्याबाबत भेदभाव केल्याचा आरोपाखाली दाखल झालेल्या खटल्यात तडजोड करण्याची तयारी मायक्रोसॉफ्ट कॉर्पने दर्शवली आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना $1.44 कोटी म्हणजे सुमारे 117 कोटी रुपये देण्याची तयारी कंपनीने दर्शवली आहे. कॅलिफोर्नियाच्या नागरिकाधिकार विभागाने CRD बुधवारी या वृत्ताला दुजोरा दिला. या प्रकरणी कॅलिफोर्निया सरकारच्या तपास संस्थांनी 2020 मध्ये चौकशी सुरू केली होती. सांता क्लारा काउंटीच्या न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर कंपनीने पैसे देण्याची तयारी दर्शवली आहे. भारतात ही अशा अनेक घटना समोर येत असतात. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी वर्गाला लॉ ऑफ एम्प्लॉयमेंट माहिती पाहिजे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.